नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा मेसेज आहे अर्जंट मेसेज फ्रॉम युअर स्पिरिट्स गाईड्स. स्पिरिट्स गाईड्सने दिलेला आहे आजचा रीडिंगचा विषय. आणि हे सिंगल रीडिंग आहे, टाईमलेस रीडिंग आहे. जेव्हा कधी तुम्ही ह्या व्हिडिओला सामोरे जाल, जेव्हा कधी तुम्हाला उघडून पाहावासा वाटेल, त्यावेळी ते लागू होईल त्या पिरियडला. आपण तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. फर्स्ट कार्ड आहे द बॉक्स. मून मेसेज आहे बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव. कार्डिनल मून. विदिन द नेक्स्ट फ्यू मंथ्स टेक कंट्रोल ऑफ युअर थॉट्स. Your thoughts are creating your reality. Have a faith and stay focused on the outcome that you truly desire. The clock is ticking. Prophecy. The treasure. Planetary energy काय ती पाहूया. थर्ड हाऊसमध्ये मेष राशीमध्ये शुक्र. ओके. फोर ऑफ वॉन्डची एनर्जी आहे आज यामध्ये. फोर ऑफ वॉन्ड लाईक हार्मनी. सेटिंग युअर कोर्स. 3 ऑफ स्क्रोल बॉटम ऑफ द डेक आहे. एक काम करू, इथे शिफ्ट करूया. Balance. Balance. The chase game. The journey.
लाईट ऑफ द वर्ल्ड, फोर ऑफ रोजेस, व्यू ऑफ द इगो, loving elements, loving elementals, सो हा काय मेसेज आहे पाहते मी. थोडी अरेंजमेंट चेंज केली आहे मी, जेणेकरून तुम्हाला सगळे कार्ड्स दिसतील. द बॉक्स हे जे कार्ड आलेलं आहे ना तुम्हाला, तर जनरली या कार्डचा अर्थ काय होतं की आपण आपल्या भोवती आपण प्रत्येकजण एका बॉक्समध्ये वावरत असतो, लाईक दॅट. की मग तो एक कशाचा असेल, संस्कारांचा असेल किंवा आपल्या पॅरेंट्सच्या ज्या अपेक्षा आहेत आपल्यावरती, सोसायटीच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा एक सोशल नॉर्म्स जे असतात, काही बाबतीमध्ये आपण आपल्या बिलीफ सिस्टम्स असतात, त्या सगळ्या एक प्रकारच्या चौकटीमध्ये आपण वावरत असतो. सो ते एक लहानपणापासून आपल्या समाजाने, आपल्या आईवडिलांनी केलेले एक संस्कार असू शकतात की आपण त्या पद्धतीने किंवा एका ठराविक पद्धतीनेच वागणं किंवा एक ठराविक एटिकेट्स पाळणं किंवा एक चाकोरीबद्ध आयुष्य म्हणतात ना की एक वडिलोपार्जित जर काही बिझनेस असेल तर तोच फॉलो करणं, नवीन काही न शोधणं, अशा काही वेळा म्हणजे एक आईवडिलांच्या किंवा कुटुंबांच्या अपेक्षा त्यामध्ये काही वेळा आपण स्वतःला बांधून घेतो किंवा मग एक सोशल असतात किंवा मग आपण आपल्या ज्या काही एक हॅबिट्स असतात किंवा आपल्यावरती जे इतर फॅमिलीचे तसंच एक आपल्या एन्व्हायरमेंटचे जे संस्कार आपल्यावर झालेले असतात. सो त्या प्रकारच्या एका बॉक्समध्ये प्रत्येकजण व्यक्ती वावरत असतो. आणि ते असं नाही आहे की तुम्ही एकातून बाहेर पडलात पण ते रिपीटेडली एकावर एक चढ जायचं, असं तुमचं एक एज होत जातं. तसं त्याप्रमाणे त्या एकावर एक त्या बॉक्सची आवरणं वाढत जातात आणि फार हिंमत लागते की त्यातून निघण्यासाठी. मग ते तुमचे सेल्फ लिमिटेड बिलीफ्स असतील, तुमचे पास्ट लाईफ बिलीफ्स असतील, तुमच्या स्वतःचे काही हॅबिट्स असतील, काही व्यसनं असतील, काही एक चुकीचे संस्कार असतील किंवा मग एक स्वतःला पुढे न जाऊ देत नाही आहेत किंवा आपल्याला एक वेगळ्या डायरेक्शनने आपलं स्वतःचं एक अस्तित्व शोधण्यासाठी आपल्याला कुठेतरी मागे खेचणाऱ्या ज्या बिलीफ सिस्टीम्स असतात त्या असू शकतात किंवा एक आपल्या समाजाचे किंवा फॅमिलीचे ते एक प्रकारचे संस्कार असू शकतात. त्यातून बाहेर पडणं हे तितकंसं सोपं नाही आहे, कारण त्यासाठी एक एफर्ट्स लागतात. सो इथे एक सांगण्याचा विचार आहे की तुम्ही अशा कुठल्या तरी हे कार्ड आलं आहे म्हणजे तुम्ही अशा कुठल्या तरी एका बॉक्समध्ये आहात की कुठल्या तरी एका चौकटीमध्ये वापरत आहेत की मे बी कुठल्याही प्रकारच्या. आता ही पराक्रम स्थानामध्ये मेषेचा शुक्र आहे. सो ही एक प्रकारची आहे ना पराक्रम स्थान हे म्हटलं की आपलं डे टू डे लाईफ आहे ते थर्ड हाऊस म्हणजे, किंवा एक आपलं म्हणता येईल एक मानसिक स्थिती, एक मनाची विचार करण्याची एक पद्धत किंवा सगळ्या प्रकारचं कम्युनिकेशन म्हणा, एक आपले कुठलेही छंद असतील, तो याशी रिलेटेड थर्ड हाऊस रिलेटेड कुठेतरी मेषेचा शुक्र ही एक प्रकारची एखाद्या गोष्टीची आकर्षण असणे किंवा हव्यास असणे अशा प्रकारची एनर्जी आहे. सो थर्ड हाऊसमध्ये ते रिलेटेड तुम्हाला जे कायचा डे टू डे एक प्रवास, छोटा मोठा प्रवास आहे तो बघितला जातो. तर थर्ड हाऊस रिलेटेड ही कुठली तरी एनर्जी आहे किंवा तुमचं एक मेंटल एनर्जी म्हणा किंवा एक मानसिक स्थिती, एक विचार करण्याची पद्धत, एक तुमची बौद्धिक लेवल अशी म्हणता येईल. सो तिथेही कुठली तरी अशी एनर्जी आहे की काही गोष्टीमध्ये तुम्हाला ती बांधू पाहते.
सो तुम्हाला ही ॲडवाईस आहे की बी बोल्ड अँड मेक द फर्स्ट मूव्ह. सो यामध्ये एंजल्सने असा तुम्हाला मेसेज केलेला आहे की तुम्ही यामध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. मे बी तुमच्या दोन्ही सबकॉन्शियस मनामध्ये इथे विचारांचं बॅलन्स असणं गरजेचं आहे, किंवा त्या कुठल्या सिच्युएशनमध्ये जिथे कुठे तुम्ही अडकताय किंवा ते जे काही संस्कार आहेत त्या बिलीफ सिस्टीम्स असतील मे बी काही, तर त्यामध्ये तुम्हाला बॅलन्सिंग असणं गरजेचं आहे. दुसरं ते चेस गेमचं कार्ड हे तुम्हाला असं सांगतं की हे आपलं लाईफ आहे ना एक प्रकारे चेस गेमसारखं. आपण प्यादे असतो, आपल्यावरती बरेच फोर्सेस काम करत असतात, मे बी आपल्या आजूबाजूला बसलेली माणसं. आता हा चेस गेम हा नेहमीचा आपल्याला एंटरटेन करणारा गेम नाही आहे. सो हा एक लाईफ दाखवणारा आहे. इथले जे प्याद्या ज्या आहेत ह्या ॲक्च्युली आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती असू शकतील. इथे भले त्या दोन बाजूला दोन डिवाईड झालेल्या आहेत एरवीच्या चेस गेमप्रमाणे, पण तुम्ही सांगू शकत नाही की कोण तुमच्यासोबत आहे, कोणाच्या मनात कोणाचा कुठला अजेंडा असेल. सो लाईफ हे असं आहे की तुम्ही कुठल्याही पद्धतीने गाफील राहू शकत नाही. सो मे बी या सिच्युएशनमध्ये ज्या कुठे या सिस्टीममध्ये बिलीफ सिस्टीममध्ये तुम्ही आहात, तर त्यातून म्हणजे ज्यातून तुम्हाला आता बाहेर पडता येत नसावं कदाचित. सो तिथे एक स्टेप मागे घेणं गरजेचं आहे असं या कार्ड्सचं म्हणणं आहे की तुम्ही त्या गोष्टीमध्ये जास्त अडकू नका, त्यातून एक स्टेप मागे घ्या. द जर्नीचं कार्ड काय सांगतं की तुम्हाला जर पुढे इथे हा समोर सूर्योदय होताना दिसतो आहे. सो तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला सगळी क्लॅरिटी हवी असेल तर कुठेतरी तुम्हाला काही गोष्टी सोडून प्रवास करणं, मूव्ह करणं गरजेचं आहे. कुठल्या तरी सिच्युएशनमधून, कुठल्या तरी ठिकाणावरून, जिथे कुठे तुम्ही या सिच्युएशन या बॉक्समध्ये जी काय सिच्युएशन आहे त्यातून तुम्हाला मूव्ह होणं गरजेचं आहे. द लाईट ऑफ द वर्ड्सचं कार्ड सांगतं तुम्हाला की तुमचे एंजल्स हे तुम्हाला कॉपरेट करायला सदैव तयार आहेत. ते तुम्हाला नॉक करतायत पण तुमचं लक्ष नाही आहे. तुम्ही कदाचित तुमच्या लाईफमध्ये खूप व्यस्त झाला असाल, किंवा मे बी यामध्ये की एक तुम्हाला तुमचा उज्ज्वल एक भविष्य आहे आणि त्याकडे तुम्ही कदाचित तुमचं लक्ष नसावं असं काहीचं. तर एंजल्स तुम्हाला वेळोवेळी नॉक करत आहे, पण त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी एक तुम्हाला स्वतःमध्ये म्हणता ना एक तुम्हाला मेडिटेटिव्ह होऊन किंवा काय, जर तुमच्या स्पिरिट्स गाईड्सशी कनेक्ट होणं गरजेचं असेल तर तुम्हाला कुठेतरी इंट्रोवर्ट होणं गरजेचं आहे. बाहेरच्या भौतिक जगातून थोडंसं अलिप्त होऊन इंट्रोवर्ट होणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्यांची सायन्स अँड सिंक्रोनिसिटी समजू शकाल की ते तुम्हाला काय हिंट देत आहेत किंवा काय गायडन्स देत आहेत. डेली बेसिसवरती तुम्हाला गायडन्स मिळतो, कारण प्रत्येकाचे स्पिरिट गाईड्स असतात. ते तुमच्या एक लाईफ जर्नीमध्ये, एसेन्शियलच्या जर्नीमध्ये तुम्हाला मदत करणारे असतात. सो गाईड्स तुम्हाला एनी टाईम मदत करण्यासाठी रेडी आहेत. फक्त एक तुमचा अलर्टनेस असणं गरजेचं आहे. द व्ह्यूज ऑफ द इगोचं कार्ड सांगतं की तुम्ही स्वतःला एक तुमची जी आताची स्थिती आहे ते तुम्ही इथे एक मिररमध्ये एक स्वतःला पाहणं, आपलं रिफ्लेक्शन पाहणं गरजेचं आहे. इनफॅक्ट हे कार्ड असंही सांगतं आणि बरोबर एक 3 ऑफ कीच्या खालोखाल आहे चेस गेमच्या, की तुमच्या आता या कार्डमध्ये या तिन्ही व्यक्ती समोर उभे आहेत मिररच्या, पण मिररमध्ये फक्त तुम्हाला एकच व्यक्ती दिसते. तर इथे सांगण्याचा विचार हाच आहे की तुमच्यासोबत असलेली माणसं ही नेहमी ही कदाचित मनाने प्युअर नसतील, मे बी कदाचित, त्यामुळे त्यांचं रिफ्लेक्शन येत नाही, ते तुमच्यासोबत नाही आहेत असं काहीसा अर्थ आहे यामध्ये. ते भले तुमच्यासोबत फिजिकली असले तरीसुद्धा, ते फिजिकली जरी असले सोबत तरी ते तुमच्यासोबत असतीलच असं नाही आणि कुठल्याही सिच्युएशनमध्ये. सो एक तुम्ही या गोष्टीचा एक अर्थ जाणून घ्या असं काहीसं. इनफॅक्ट हे 7 ऑफ फोर्सचं कार्ड हेही सांगतं. त्याचा एक दुसरा एक मिनिंग पण असा आहे, मे बी कोणाच्या बाबतीत असा लागू झाला की मे बी कदाचित कोणाची तरी एखादं लिटिगेशन पेंडिंग असू शकतं. सो यामध्ये तो एक मेसेज आहे की जर काही लिटिगेशन पेंडिंग असेल किंवा काही कोर्ट केसेस असतील
तर त्या दृष्टीने एक बारीक सारी गोष्टींचा एक विचार करणं गरजेचं आहे. छोट्या छोट्या बाबी तपासून पाहणं गरजेचं आहे. पण ही जी लाईट आहे ना, ही सत्याची लाईट आहे आणि त्यामुळे सत्य जे ट्रूथ आहे ते उजेडात येणार आहे असं या कार्डचं म्हणणं आहे. की काही झालं तरी हे ट्रूथ आहे ना, हे उजेडात येणार आहे. पण तुम्ही एक तुमच्या बारीक लहान सहान गोष्टीवरती एक विचार करा. छोट्या छोट्या गोष्टी कदाचित तुम्हाला योग्य दिशा दाखवतील आणि त्या दृष्टीने हे चेस गेमचं कार्डसुद्धा त्याला इन कंजंक्शन आहे. सो भले हा चेस गेम इट्स लाईक अ वॉर आहे. जसं लाईक कोर्ट हाऊसमध्ये जसं दोन पार्टीज एकमेकांच्या समोर असतात. सो सेम. पण तुम्ही सांगू शकत नाही भले यांच्यामध्ये पार्टिशन असलं तरी कोण तुमच्यासोबत आहे. कारण इथे एक कुठेतरी एक फसवणूक किंवा एक म्हणतात ना, एखाद्याला डिसीव्ह करणं, ती जी एनर्जी आहे ना ती प्रेझेंट आहे. सो इथे मेसेज हा आहे की या बॉक्समधून ज्या तुमचे मे बी लिमिटिंग सेल्फ बिलीफ असू शकतात किंवा तुमच्यावरती जे पालकांचे संस्कार असू शकतात की तुम्हाला पुढे जायचं आहे, तुम्हाला काहीतरी नवीन वाटा ढुंढाळायच्यात लाईफमध्ये, काहीतरी मोठं करायचं आहे, पण तुम्ही या सगळ्या सिच्युएशनमध्ये अडकून राहिलात. तुम्ही कुठल्या तरी बाबतीत त्या संस्कारांमध्ये म्हणा किंवा सगळ्यांच्या अपेक्षांमध्ये म्हणा, काही वेळा मग आपल्याला खूप काहीतरी करायचं असतं, काही वेळा एखादी खूप चांगला पैसा मिळवून देणारी नोकरी असते पण तिथे सॅटिस्फॅक्शन नसतं, परंतु माणूस तिथे अडकून राहतो. सो हा बॉक्स कुठल्याही प्रकारचा असू शकतो. सो ज्या कुठल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही स्टक झालात ना, की जिथे तुमच्या ग्रोथला प्रोग्रेस नाही आहे, पुढे जाऊ शकत नाही तुम्ही, त्यातून बाहेर पडणं हे सुद्धा तुम्हाला कठीण होऊन गेलं, तर तिथे तुम्ही फर्स्ट मूव्ह करा, बी बोल्ड असं म्हणणं आहे. एक मेषेची एनर्जी आहे की तिथे तुम्ही ॲक्शन घेण्याची गरज आहे. थर्ड हाऊस हे पराक्रमाचं आहे, पराक्रम स्थानात मेष रास. सो तिथे तुम्ही एक ॲक्शन घेण्याची गरज आहे. ही जी एक डिझायरस एनर्जी आहे मेषेचा शुक्र, ही एनर्जी तुम्ही त्या दृष्टीने चॅनलाइज करा की त्यातून तुम्हाला बाहेर पडायचे ॲट एनी कॉस्ट. मग ते बंधन कुठलंही असू दे, ती चौकट कुठलीही असू दे, त्यातून तुम्हाला स्वतःचं बॅलन्सिंग करायचं आहे. तुमची जी निगेटिव्हिटी आहे त्याला काढून तुम्हाला स्वतःला बॅलन्स करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही कॉन्फ्लिक्टमध्ये न पडता अगदी स्वतःच्या विचारांचं सुद्धा कॉन्फ्लिक्ट असता कामा नये, स्वतःच्या मनामध्ये सुद्धा कुठलाही द्वंद्व असता कामा नये, त्यातून सुद्धा तुम्हाला एक स्टेप मागे यायचं आहे. ह्या चेस गेमच्या एनर्जीमधून तुम्हाला मागे यायचं आहे. कारण इथे ही एनर्जी आहे ना, ही फसवणुकीची आहे. तिथे तुम्ही फसवले जाल असं एंजल्सचं म्हणणं आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कॉन्फ्लिक्ट्समध्ये पडू नका. मे बी कदाचित तुमच्या फॅमिली ड्रामामध्ये किंवा एक सोशल ड्रामा काय क्रिएट होणार असेल तर त्यामधून तुम्ही एक स्टेप मागेच राहा. कारण मग ती एनर्जी तुम्हाला स्वतःकडे खेचेल किंवा तुमची फसवणूक होण्याचे चान्सेस आहेत. कदाचित तुम्ही इमोशनली तिथे वळले जाल आणि तुमच्या ध्येयापासून दूर हटाल असं काहीसं. सो ह्या एनर्जीमधून एक स्टेप मागे व्हाल. पण तुम्हाला जिथे पोचायचं आहे त्यासाठी तुम्ही प्रवास सुरू करणं गरजेचं आहे. ह्या पास्टमधून तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. ह्या निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्हाला ह्या क्लिअर हा जो सूर्योदय दिसतो आहे, ही क्लिअरिटी आहे जी तुमच्या आयुष्यात क्लिअरिटी आणणार आहे, एक भरभराट आणणार आहे, एक नवीन सूर्योदय आणणार आहे, नवीन जीवन तुम्हाला मिळेल. पण तिथे तुम्हाला एक मूव्ह करणं गरजेचं आहे त्या दिशेने. त्यासाठी काहीतरी तुम्हाला मागे सोडावं लागणार आहे, अशी एनर्जी आहे. आणि सदैव तुमचे गाईड्स तुमच्या पाठीशी असतील. ते नॉक करत आहेत तुमच्या इथे, फक्त तुमचं कनेक्शन नाही आहे त्यांच्याशी किंवा तुमचा अलर्टनेस नाही आहे. तुम्ही त्यामध्ये फसलात, त्या विचारांमध्ये, त्या गोंधळामध्ये, त्या चाओसमध्ये तुम्ही फसलाय. सो तुम्हाला एक त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी मे बी कदाचित मेडिटेट होऊन एक स्वतःचे इंट्रोस्पेक्शन करा आणि काही करून तुम्ही त्यांची सायन्स अँड सिंक्रोनिटी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ते नेहमी तुम्हाला काही ना काही सायन्स देतच असणार. तुम्ही स्वतःचं स्वरूप, कोण तुमचं आहे, कोण तुमच्यासोबत आहे, कोण तुमच्या नाही आहे हे ओळखा. काही बाबतीत जर तुमचा स्वतःचा इगो जरी असेल, कारण हे व्ह्यूज ऑफ द इगोचं कार्ड आहे, सो काही बाबतीत तुमचा इगो जरी आड येत असेल तरी त्याला बाजूला करणं गरजेचं आहे आणि पुढे जाण्यासाठी.
आणि द लविंग एलिमेंटलचं कार्ड तुम्हाला असं सांगतं की एक तुमच्या आयुष्यामध्ये ना एक आनंद आणा. हे जे नेचर स्पिरिट्स आहेत हे लहान मुलाला तिथे रिझर्वत आहेत. सो त्या स्पिरिट्सचं म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात एक प्रेम आणा, एक आनंद आणा, थोडं एक स्वातंत्र्य आणा. जसं हे बाळ कसं निसर्गामध्ये रमलं आहे, अगदी खिदळत आहे, त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये एक स्वातंत्र्य. मे बी तुम्ही थोडंसं निसर्गाच्या सानिध्यात जा, जेणेकरून तुमच्या जे एक मेंटल क्लॅरिटी येईल, तुम्हाला तुमचं मन मोकळं होईल. कदाचित निसर्गाशी तुम्ही कनेक्ट व्हाल आणि थोडेसे ग्राउंडेड व्हाल. या एनर्जीतून थोडा वेळ तुम्ही बाहेर पडाल. सो एक तुमच्या आयुष्यात आनंद, जॉय आणा, असं हे स्पिरिट्सचं म्हणणं आहे. बॉटम ऑफ द डेक द सेटिंग युअर कोर्स म्हटलेलं आहे. सो एक सेटिंग युअर कोर्सचं कार्ड हे सांगतं की तुमचे हा व्यक्ती, हा जो कॅप्टन आहे या जहाजाचा, तो एक लांबचा त्या दुर्बिणीमधून आपल्याला कुठे जायचं आहे, दिशा काय असायला हवे का, कुठे काय डेंजर आहे का, या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आहे. त्याच्यासोबत 2 व्यक्ती त्याला साथ देतात मॅप घेऊन. सो मे बी कदाचित 2-3 व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मदत करतील, सदैव तुमच्या तत्पर राहतील मदतीला, असंच काहीचं हे कार्ड सांगते. आणि तुम्हाला कुठेतरी हे करण्याची गरज आहे की तुम्हाला कुठे जायचं आहे, तुमच्या लाईफचं ध्येय काय आहे, तुम्हाला काय मिळवायचं आहे, किती धोके असू शकतात मध्ये, या सगळ्याचं प्लॅनिंग करणं, हे काहीचं हे कार्ड सांगते. सो तर क्लॉक इज टिकिंगचं कार्ड सांगतं आहे की हीच वेळ आहे आणि याच वेळी तुम्हाला करायचं आहे. कारण हे जे आहे ना, द प्रोफेसीचं कार्ड हे फ्युचर दाखवतो. फ्युचर तुमचं ब्राईट आहे, तुम्हाला ट्रिझर मिळणार आहे. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे काय ठरवताय, ज्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करताय, तो योग्य आहे आणि तो तुम्हाला बरंच काही मिळवून देणार आहे. आणि मे बी कदाचित विदिन नेक्स्ट फ्यू मंथ असं एंजल्सनी हा एक टाईम हे पण दिलेला आहे की मे बी एक काही पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे हवं ते तुम्ही अचीव करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला बोल्ड होऊन या बॉक्समधून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि एक मूव्ह करणं गरजेचं आहे. सो इथे आर्कएंजल मायकल यांचा मेसेज आहे, द टेक कंट्रोल ऑफ युअर थॉट्स. सो मे बी ही तुमची कुठली तरी बिलीफ सिस्टीम असावी काही की ज्यातून तुम्हाला बाहेर पडणं गरजेचं आहे. काहींच्या बाबतीत हे लिगल मॅटर असू शकतं की ज्यासाठी त्यांना एक थोडं गरजेचं आहे की काही स्टेप्स घेणं, बारीक सारीक गोष्टी तपासून पाहणं, लहान सहान गोष्टी पॉईंट्स चेक करणं, पण सत्याचाच विजय होणार असंही कन्फर्मेशन या कार्डमध्ये आहे. दुसरं म्हणजे एक स्टेप मागे राहून कुठल्याही कॉन्फ्लिक्टमध्ये न पडता मूव्ह होणं गरजेचं आहे, असं पण काही म्हटलं आहे. आपल्यासोबत कोण आहे कोण नाही याचा विचार करा, असंही म्हटलं आहे. सो काहींच्या बाबतीत तसा अर्थ असू शकतो, काहींच्या बाबतीत हा असा बिलीफ सिस्टीम रिलेटेड असू शकतो किंवा एखादा फॅमिली किंवा एक सोसायटीच्या रिस्ट्रिक्शन संबंधी असू शकतो. तर आर्कएंजल मायकल यांचा मेसेज असा आहे, टेक कंट्रोल ऑफ युअर थॉट्स आर क्रिएटिंग युअर रियालिटी. सो हॅव अ फेथ अँड स्टे फोकस ऑन द आउटकम दॅट यू ट्रूली डिझायर. जे तुम्हाला हवं आहे त्याच्यावरती तुमचा फोकस असू दे. सो हा काहीसा मेसेज जो तुम्हाला अर्जंट मेसेज तुमच्या स्पिरिट्स गाईड्सना तुम्हाला सांगायचं आहे तो आहे. सो तुम्हाला जर हे रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.